काहींच्या मनामध्ये एक गोष्ट येत असेल, स्टार्टिंगला काही बोलत का नाही, कारण मी घरामध्ये असतो ना, घरच्या समोर जास्त काही बोलता येत नाही. त्यांना खूप कन्व्हिन्स केलेलं असतं पुढे जायचं असेल तेव्हा थोडं शांतमध्ये निघायला लागते. हॅलो गाईज, तर आपण चालू माथेरानला. घरी जास्त मला बोलता नाही आलं, कारण कुठे बाहेर चाललं जास्त बोलता नाही, घरची बोलत बसतात. ओके, जास्त आपण ट्राय करू. आजचं वातावरण जरा खराबच वाटतंय, पण ट्राय करू जास्त व्लॉग मोठं करायचं आणि कंटिन्यू करा. आपण घरच्यांना नाही काय बोलता शांततेमध्ये निघलो. आणि तुम्हाला डुओ मेंबर माहितीच असेल. वातावरणात मला विषय बोलत होतो ना, हा विषय होतो. आजचं वातावरण बरंच असं खराब आहे, जरा वेगळाच वातावरण. तर आम्ही ट्राय करतो, मध्ये मध्ये थांबतो, तर ट्राय करतो चांगला व्लॉग झाला पाहिजे तुमच्यासाठी. तसं आपले व्लॉग चांगलं होतातच, पण ग्लिच झालं आहे थोडा. आपल्या बाहेरच्या व्ह्यूजनं जास्त येतात आणि आपल्या ना जवळच्या व्ह्यूजनं कमी येतं, कारण ग्लिच झालं आहे. ओके ओके, ग्लिच तुम्ही समजू शकता आणि कंटिन्यू करा. पाऊस बघा कसं वाढलं, तुम्हाला दाखवतो जरा. आपली ट्रॅव्हल बाईक पावसामध्ये भिजताना जरा वेगळीच वाटते. हा खरंच. आणि आम्हाला असं वाटलेलं आता वातावरण एकदम ओके, तर स्लोली जाऊया, पण नाही. जाताना आमची चर्चा नाश्त्यावरून खूप लागलेली, तसे भूक पण फार वाढत चाललेली. आणि इथे थांबू ते जाऊ असं करता करता स्पॉट पर्यंत आलेलो. जसं आपण हे डोंगर नद्या पाहतोय ना, तसं आपलं जाण्याचा आनंद ना खूप वाढतोय. आणि हे निसर्ग, वाव. टेन्शन, डिप्रेशन, त्याचं सोल्युशन आहे माझं फक्त हे डोंगर नद्या. फ्री एकदम होते. आणि तसं एक जोरदार सोबत पाहिजेत. त्यासाठी पूर्ण वाट लागली ना. बघू इकडं इकडं हा एक ना स्पॉट आहे, इथं ना फोटो काढायला थांबतात. थोडं आपण पुढं पण जायचं. ब्राईटनेस हे लांबपर्यंत येते, बरंच लांबपर्यंत आहे. इथं असं कपल्स झालेत ना, ते चालतंय, कारण आमच्याकडनं मग थोडे वाईट वाटणारच. चालतंय, बरोबर ना. पॉईंट आहे. मी ऐकलं अरे बोललो ते थोडं कपल झालेत ना, थोडा वाईट वाटणारच. चालून घेतो आम्ही.
जरा पुढं ट्राय करू. स्टिक लावायची. लेला आ गए मैं पहाड़ के पास. आवाज आहे आवाज. आवाज आहे इकडं बघणार का त्यातून बघायला यायचं कधी तिकडे शूट चाललं का तुम्हाला दाखवतो. मध्येच पाऊस आला मस्त शूट चालेल आमचा. लोकेशन भारीच आहे तशी पण. आणि एक गंमत सांगतो. एक इथे मुलगी होती तिचं काहीतरी वेगळंच गाणं चाललेलं. राणी मुखर्जी ते नथीने मारली तो गाणं होता. ठीक आहे. त्याच्यानंतर मी कोणतं सॉन्ग बोललो माहिती आहे का. मी बोललो जानम देख लो मिट गई दूरिया मैं यहाँ हूँ बस. हां हा गाणं बोललो. थोड्या वेळात ना ती पण मुलगी तीच गाणं बोलली. बाय समजलं आहे ना असं ती पण बोलली. असं गाणं चांगलं आहे तसं ते बाकी काही विषय नाही. फोटो मस्त आले. पावसानं थोडा वाटलं पावसानं थोडा अजून पण गाड्याच होत मला. तुम्ही जर फिरायला येत असतील ना थोडं ना तुमची काळजी घ्या. कारण कसं आहे माहिती आहे का तुम्ही काही मस्ती करता त्या मस्तीमुळे ना घरच्यांना सगळं फेस करायला लागते. आणि प्लस ना तुमच्या मुले ना या असं मस्ती करतात त्यांच्या मुले ना आम्हाला पण आमच्या घरची पाठवत नाही. काही होतं आहे ना असं काय झालं कोणी पाण्यामध्ये बुडालं पडलं आम्हाला पण आमच्या घरची पाठवत नाही. त्याच्यामुळे ना काळजी घ्या. आणि का फिरायला येताना एन्जॉय करा. आपल्यामध्ये एन्जॉय करा. कोणाला काय हसायचं नाही बोलायचं नाही. जास्त असं ना असं कळायला जायचं नाही माझ्यासारखं. आणि व्लॉग बघताय ना लाईक पण करा. ते बघून काय फायदे तुम्ही मला सांगा. बोलता खूप जोक झाले. आणि त्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगायचे खरंच कुठं बाहेर गेला ना तर तुमची काळजी घ्या. कारण आपल्या वागण्यामुळे ना घरच्यांना फेस करायला लागतं. हे हसताना नका घेऊ तुम्ही. तीच काळजी घ्या तुमची. हाँ थोड़ा होता है ना ऑटोमॅटिक. आता इथे नाश्ता केला आम्ही आणि आता निघणार आहे. किती किलोमीटर आहे. 8 किलोमीटर. हां तर 8 किलोमीटर आहे. आणि तुम्हाला एक सांगतोय इकडे आलो ना बरेच ना कपल्स येतात. कपल्स आणि काही सिंगल मुलं येतात वेगळा त्यांची गँग असते. तर मी असं सांगतो तुम्हाला तुम्ही आहे ना त्यांना असा त्रास देऊ नका. त्यांना असं वाईट वाटेल ना असं करू नका तुम्ही प्लीज. कारण ना वाईट वाटतंय ते. या गोष्टीचं ना थोडं लक्ष द्या आणि सेफली. अशा ना रिस्की स्पॉटवर ना अवॉइड करा. कारण ना कधी पण ना वरतून ना दगड काही येऊ शकतो. त्यामुळे ना अवॉइड करा हे आणि एन्जॉय करा एवढंच फक्त. बघा ना तुम्ही आता तुम्ही बघू शकताय एवढं रिस्की आहे. त्यामुळे काही काम आहे. एवढं पाणी येतो. पाणी कधी वाढतो ना काही सांगता पण येत नाही. बघा पूर्ण वरतून पाणी येतो. ठीक आहे तर चालू. असे
महावीर बरेच असतात, पण असं आपण काय बनवू नका. ठीक आहे, तर पोचलो आपण आणि बाईक पार्क करतो. आणि इथं गर्दी बघाल ना तुम्ही, पूर्ण पूर्ण गर्दी. त्याच्या वरती पण ना पूर्ण गाड्यांची गर्दी आहे. आणि नेटवर्क झिरो, काहीच नेटवर्क नाही. पूर्ण धुका पडला आहे, पूर्ण व्हाईट. हा तिकडेच घेऊ ना, पुढे बघू ना, विचार करू कोणाला. अरे घोडं पण जातं इकडनं. स्टेचा पण विचारलं नाही, स्टेचं पण विचारून घेऊ. स्टेचं किती आहे, स्टेला नाही थांबणार, मी विचारून घेऊ नक्की किती आहे, सगळी माहिती घेऊन. गाईज मी ना थंडीमध्ये भरलो आहे आणि मला काय बोलता पण येत नाही. ना पूर्ण इथं हवा आहे, पूर्ण हवा आणि गार वातावरण, त्यामुळे अजून थंडी वाटते. आमचं भाई एकदम ओके मध्ये. माझी थोडी वाट लागली. हे VIP वाले, VIP एंट्री वाले घुडसवार. हे घोडसवार वाले, यांची वेगळी फीज असेल. पाय जाणार डायरेक्ट. किती भारी आहे रे. हा किती शांत आहे बघ ना. कधीच काढलाय. मोठे घेऊ का जायला. आमच्या दोघांचे असं म्हणत आलं की लोक एवढं लांबनं फिरायला येतात आणि थोडक्यासाठी ते माणसांना आणि ते प्राण्यांना दमवतात. दम तर त्यांना लागतच असेल, पैशासाठी तेवढं ते करायला लागतं. मला पण असं वाटलं थोडी त्यांना मदत करावं. जास्त ताकद लावली. शिकला. तो बोलतो व्हिडिओ नंतर का बोलतो. बिझनेस चालू करू वाटतं असं. घे चल घे. घे घे बरोबर. आम्ही कधीपासून धक्का मारत होतो, तो माझ्या मनात एक विचार आले, नक्की आतमध्ये बसलोय कोण, बघितलं पाहिजेत.
ट्रिक ब्रो. अरे पण हे फक्त यायचे ना, मंकी पॉइंट आहे ना. हां तिकडे गेलो असतो ना. तिकडे काय बघायचं. तिथे गेलो एक तर समजलं तिथे सोलो ट्रॅकर पण येतात आणि सोलो ट्रॅकर नॉट इझी. कारण सोलो ट्रॅकर असले ना खूप कंटाळा येते, खूप बोर होते कारण एकटंच असते ना. कुठं फिरायला गेलो ना तर मी आणि माझा भाऊ फोटो काढायचं काही कमी करतच नाही. कारण कसं प्रोफेशनल फोटोग्राफर मित्र आहेच आणि माझ्याहून तो. वाटत नाही रे, भारी दिसत नाही. बघणार काय का तिथे. गर्दी नाही तर बघणार काय नाही ना. ठीक आहे. इथं आपण टाइमपास करतो ना तर बरंच वाचतील आणि याला पण टाइम होईल. ओके. आणि तसा मी हिरो दिसतोय आणि प्लीज हिरो दिसत असेल ना मला नक्कीच मेसेज करा. असं काही नाही त्या याच्यानी नका मेसेज करू. तुमचा भाव बनायला पण आवडेल मला आणि सिस्टर पण मला आवडेल. असं काही नाही ते त्याच्यामध्ये मी बोलतोय. भागो 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 चेंज करा. कठीण काम आहे आमचं. आम्ही ना 1 तास घालवली इथं 1 तास पूर्ण 1 तास ना फोटोज काढत बसलेलो. अजून स्पॉट आहेत ना एवढं बघण्यासारखं आहेत ना. आता किती वाजले 2 वाजले 2 आणि 2 वाजले याला पण एवढा टाइम जाईल ना कारण बस लांब आहे चालायला जास्त लागतंय. असं टाइमपास केलं काय विषय नाही काय विषय नाही. आपलीच पोरं आहेत सगळी. रिसॉर्ट आहे इथे. ट्रेनचा तिकीट काढला होता पण विषय काय झाला माहिती का. आपल्या झाले टाइम झालाय बरेच लांबपर्यंत जाते ती. आणि काय होतंय माहिती का येताना ट्रेन लवकर भेटत नाही. प्लस होता विषय पूर्ण आपण भिजलोय. तिकीट काढून परत लांब पडतंय. टीसी आले टीसी टीसी काय टीसी.
ट्रेन मिस झाली. काय विषय नाही, काकाची ट्रेन मिस झाली. नेक्स्ट टाइम काका. चल नको नाही नको नको नाही नकोच नाही आहे ते घोड्याचे फोटो काढायला गेलो मग अशी बेकार बेकार पूर्ण अंगवालता. हा इकडनं काय 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 पॉइंट कोणता आहे? सनसेट. अच्छा ए चल माहिती आहे मला. भारी भारी. चल काय आमचा भाई घाबरला. 3 किलोमीटर सांगितलं सनसेट पॉइंट. भाई बोलतो नाही रिटर्न रिटर्न. ठीक आहे भरपूर आहे. हां 2 किलोमीटर आहे पण केला असता आपण. इकडनं पण एक पॉइंट आहे. तोच पॉइंट आहे सनसेट पॉइंट. इकडनं 2 रस्ते गेलेत ना. रिसॉर्ट आहे तो खासचा. पॉइंट बरोबर होतं तिथे कारण जाळून टाइम लागेल आणि ट्रॅफिक होईल गर्दी झाली. ठीक आहे आपण निघूया. टाइम झाला आणि कमी पण म्हणतो आता किती वाजतात? 2:30 वाजता. आता कारण पाऊस बघू शकतो ना. त्यामुळे विषय काय होतं माहिती आहे का? आपली थंडी एकदम उडलेली असते ना, परत थंडी येते. बेकार विषय होतो. आता आपण निघलोय आणि बरेच आपले स्पॉट झाले. धुका काही कमी झाला. केसांची ना पूर्ण वाट लागली. आता आपण निघतोय आणि इकडचे रस्ते ना तुम्हाला दाखवतो. असे एक एक टर्न आहेत ना, लय बेकार लय बेकार टर्न आहेत. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. हे बघा टर्न बघा. आता इकडनं पूर्ण राईट. हे बघा
गोष्ट राहिली आणि खूप साथ दिली माझी, बरी साथ दिली त्यासाठी थँक्यू. साथ दिली का नाही? फुल लव यू.